होता मंदिरावरती, त्यातून आम्ही दर्शन घेऊन पुढे निघाला. स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे आम्ही आज जाणार आहोत. तर सोबत राहा माझ्यासोबत. तुमका दाखवतो स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, त्याच्या बाजूकडचा असा तो जंगल सफारी. तर मग जंगल सफारीमध्ये माका असं समजला की थंय वाघ आणि शिव असे म्हणजे साप सगळे दिसणार असत. तर मग ह्यो लॉग जो ना तो 2 पार्टमध्ये डिवाईड केलेलो आम्ही. तर मग 2 पार्टमध्ये तुमका दिसताना समोर तो स्टॅच्यू ऑफ युनिटी हा. आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू होतो. मग तो पार्ट एक तो दुसऱ्या पार्टमध्ये येत आणि एक पहिलो पार्ट जंगल सफारीचो एक. तर मग कसा येऊचा कसा नाही होता तर तुमका समजावते. समोर दिसताना तो हे डॅम असा आणि बाजूक ती नर्मदा नदी असा. मग आम्ही हे नर्मदा नदीचं दृश्य आम्ही बघितलो आहे ना. पाणी कमी होता. समोर आहे तुमका दिसता तर बटरफ्लाय गार्डन हा. मित्रांनो हय कसा यावचा तर हय एकतानगर स्टेशन असा आणि त्या रेल्वे स्टेशनवरनं हा येऊसाठी त्यांचे बसेस सोडले जातात. मग तुम्ही तिकीट काढून येऊ शकता डायरेक्ट. हे बघा आम्ही या बसमधनं येयला थंयसूनच. आणि जो तो फाउंटन दिसत होता ना थंयसून तुमका तिकिटा काढून येऊचे लागतात. ह्यो तो स्टॅच्यू असा. स्टॅच्यू ऑफ युनिटीच घेतला. मग त्याचा दोघांचा माझ्या एकट्याचा 400 रुपये झाला तिकिटाचं बिल. तर फिराक चांगला, तुम्ही येऊ शकता, वन टाईम विजिट देऊ शकता तुम्ही. चला पुढे आपण जाऊया आता जंगल सफारीकडे. जंगल सफारी जाणार वन विभागाकडनं येईल. वन विभागमध्ये येता. माका जर त्याच्या अगोदर एक सांगा की व्हिडिओ तुमका कशी वाटता, क्वालिटी कशी वाटता. कारण की iPhone 17मध्ये शूट केलेलो, त्याच्यामुळे जरा मला सांगा कमेंट करून की कशी झाली आहे शूटिंग. तर मग ह्यो जंगल सफारीचा भाग वन विभागात येता. तर त्याच्यामध्ये सिंह असत, वाघ असत आणि भरपूर प्रकारचे असे साप पण असत असं आमका समजलं. तर आपण ते जाऊया पुढे. चला तर हे सुना आपण एंट्री मारूया. बघा मित्रांनो हे आपण बघता की वाघ दगडा टाकून झोपले असत. आता विमानशाल आता पावसाळा चालू असा आणि या पावसाळ्याच्या दिवसात माणूस एवढं सुक्या याच्यात त्याने ऊन कसा काय दिसतात. तर ही मित्रांनो व्हिडिओ जी आहे ना ती जुनी असा आणि आता मी थोडीशी एडिट करून टाकतोय. तर हे बघा म्हणजे वाघ असे 2 झोपलेत आहे आणि ऊन एवढा असल्या कारणानं ते सावळीच्या याच्यात झोपलेले. म्हणजे सगळेच असे सावळीतच बसलेले कारण की ऊन खूप जास्त लागत होता. आमका पण जास्त घाम येत होते. मग म्हणजे त्यांना पण असं वाटत असलं की सावळीत बसावं म्हणून हे असे सावळीत बसले होते थाय. त्यातून हे वाघ बघितलं. आम्ही प्रयत्न केलो सगळ्यांका बोलावचं पण ते काय येणच नव्हते. मग हय दुसऱ्या बाजूक थाय बिबटो ठेवलेला. बिबट्याकडे गेला. तो पण आरामच करी होतो. त्यातून पुढे या बघा हय कोण दिसला नाही. हय कोण बघित होता आम्ही कोण दिसता काय, पण तो कोण दिसलो नाही. हय त्यातून पुढे जाता ना वाईट जरा पुढे गेला होता. त्यातून मग आमका दिसलो राजा दिसलो. राजा म्हणजे जंगलाचा राजा म्हणतात ते का सिंह केवढं तरी मोठं होतो. आम्ही जेव्हा गेला होता तेव्हा डरकाळी 1-2 वेळा मारलेल्या. पण आम्ही जरा गेलो ते लेट गेला. तर हैसून थोडंसं व्ह्यू क्लिअर दिसत नाही होतो कारण की लोकांनी हाताचे ठसे बिशे लावले नाही असं आरशाक म्हणते काचेक. तर मग ती काच थोडीशी ना घाणेटी झाली. मग मी थंयसून जरा पुढे येईल ना थंयसून आहे माका चांगलं व्ह्यू गावलो. बघा असं होतं. थोडीशी डरकाळी त्यांना फोडलेल्या आणि मग आम्ही पुढे जाऊचो असं निर्णय घेतलो. त्यातून पुढेही लावणार बघा पुढे वाघ दिसलो सफेद म्हणजे बिबट्यासारखंच होतो. नावात हे लिहिलेली होती पण ते शूट करून गावलं नाही एवढं. थोडीशी गर्दी वगैरे होती आणि त्याच्यासोबत मग त्याच्यात कशी तरी ॲडजस्ट करून मी शूट केलंय.
हे सगळे असे ना म्हणजे पाण्यात बसलेले किंवा सावळीत बसलेले होते, त्याच्यामुळे ना एवढं व्यवस्थित शूट करून गावला नाही. मग मित्रांनो आम्ही थैसून ना समोर निघालो आणि मग थैसून जायला ते सापांच्या ठिकाणी साप जे ठेवलेले आहेत ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे साप ठेवलेले आहे. साप आणि सरडे या प्रकारची ब्रीड जे आहेत ना सगळे हय ठेवलेले होते. मग मित्रांनो बघशाल ना तुम्ही तर मग तुमका दिसतलो आहे घनसा, पण मोठे मोठे म्हणजे लांबीचे घनस होतो आहे. तो घनस आहे असा, घनस म्हणते सॉरी अजगर हा, यो मोठो अजगर आहे असा. आणि पोरग्या त्याच्या बाजू एकदम उभ्या भियाता काय बघा, पण एकदम सेफ होतात आहे. काज बीज एकदम मोठे होते त्यामुळे एवढी काही भीती वाटत नव्हती. आणि बघा ही जी होती ती माकवाटा आपल्याकडे एक घोरपड म्हणतात. हे बघा हिची शेपटी लय वाईट असतात आणि हिचे भरपूर प्रकारचे होते, लाल कलर, पिवळ्या कलर, हिरवे कलर, भरपूर प्रकारचे होते. सरडे पण मग प्रकारचे होते. ह्याच्यात पुढे बघशाल तुम्ही की बघा पण एक अजगर हा मोठो, पण ते कसे जास्त ऊन लागल्यामुळे ते पाणी पिण्यात होते. हे बघा तो सरड्याचा मोठो प्रकार, येतो कलर येगोळा आणि येतो कलर येगोळा. बघा हिरव्या कलरचं एक आणि एक नारंगी कलरचं एक हा. आमच्याकडेच बघी होतो, वाईट जवळ येलो नाही. आणि हो बघा हे पण एक अजगर होतो वेगळ्या प्रकारचो. मग ह्याच्या एका काहीतरी बरा नव्हता, तर मग ह्यो माणूस त्याका ह्या करी होतो काहीतरी म्हणजे औषध बिषध देव होतो. तर औषध देऊन झाला होता त्याचा, आणि नंतर त्याला असं तो बघित होतो. ते दोघे जण ते उभे होते, त्याच्यामुळे तो व्यवस्थित काही दिसलो नाही. मग थैसून पुढे अजून एक सरड्याचाच प्रकार आहे हो, जरा तो बाण फुगून बसलेलो. रेड टेगू आहे बघा, अशी सगळे लिहिलेलं होतात आहे. घेऊ गावला नाही जायचं, कारण काय भरपूर म्हणजे क्राऊडेड एरिया थोडंसं होतो. लिझार्ड शोधूचा लागला, भरपूर वेळ शोधू गेलो यांचो. आता हे बघा ह्यो नाग हा इंडियन कोबरा, आणि ह्यो इंडियन जो कोबरा ना तो आतमध्येच होतो. म्हणजे विचार करा यांका काय लेवलला तेव्हा गरम होत होता का. आमचे सर पण या भियाले ह्याका बघून, माहिती मधला भिया नको आतमध्ये असा तो. मग त्यातून आम्ही असे बघा ही गाडी असत आहे, हे पण गाडी फ्री असत. हे बघा हा आता पण होता. त्यातून आम्ही पुढे निघाला. मी पुढच्या सीटवर बसलेलं आहे. हे बघा हायसून ना तुमका दिसात जो गेंडो होतो. म्हणजे हे पण असे लांब लांबच असे उभे होते, सगळे लांब लांबच उभे होते. पण हे बघा इथं शूट करताना तुमका वाटत हे खूप लांबत, पण एकदमच लांब नव्हते असे. पण तुम्ही थांबून मिळून बघू शकता असे व्यवस्थित, किंवा गाडीने पण जाऊ शकता, चलत पण जाऊ शकता, हे तुमच्यावरती डिपेंड असा. पण जंगल सफारी फिरायचं असं तुमका चलत तर पूर्ण एक दिवस होतो, आणि गाडीने फिरायचं असं तर अर्ध्या दिवसात होऊन जाता. परत परत फिरू शकता, असं काय नाही. हो गावा रेडो परत निसर्गाचं सौंदर्य घेत पुढे गेलो आम्ही. परत त्या काकांनी ते वाईट थांबवल्याने त्यांनी सांगितले हसून खाली जावा तुम्ही, तर तुमका मोर बीर गावतले. मोर गावले, कोंबडी गावली, आणि लांडोरी बिंडोरी सगळे होते थंय. मग हे बघा आणि नंतर पुढे आम्ही जसे शैलाव ना हय पण बदका बितकं होती, जी आपण बदका अशी नॉर्मली अशी बघल्यासारखीच वाटतात, पण ही सगळी जी ब्रीड होत ना त्याचे वेगवेगळे होत. आपल्याकडे नदी बिदी आपल्या नदीत असतं तशी बदका तशीच वाटत होती, पण ही तरी वेगळी होती. म्हणून म्हटलं करूया शूटिंग साधारण अशी. मग ही शूटिंग केलंय. हे बघा
हे तर आपल्याकडे तसे पण दिसतातच, पण त्यांका तर नवाल त्याच्यामुळे त्यांनी ते ठेवलेलं आहे. मग थंयसून आम्ही परत गाडयेन कंटाळून पुढे गेला. मग आम्ही पुढे हय आमका डिअर दिसले. मग आम्ही हयसून हेंका पण बघितलो. थंयसून आम्ही जायत असताना हेंका बघून ना खयच्या तरी एका ॲक्टरचो विषय इलेलो. तर मग तो खयचा ॲक्टर असतो तो कमेंटमध्ये आमका सांगा. मग भावाची ते फिरत होतो आणि थोडासा असा जंगल भागातच बांधलेला आहे हा सगळा, त्याच्यामुळे असं जंगल दिसतात, डोंगर बिंगर दिसतात आहे. असं म्हणजे आपला नॅशनल पार्क कसा मुंबईत असा तसा नाही हा, थोडासा आउटसाईडच हा. आणि हे थोडंसं मी सिनेमॅटिक घ्यायचा प्रयत्न केला आहे. मग इथून सर बघित होते, म्हटलं आता कॅन्सल करूया. मग सिनेमॅटिक नाही घेतले ते. आणि ह्यो असो बांधल्याने तर जबरदस्त आहे, एक नंबर देऊ शकतास तुम्ही. जाऊन फिराक तर मजा आहेत आणि मी थोडीशी शायनिंग मारूचा प्रयत्न केला आहे. मजा येईल फिराक. थंयसून मग आम्ही निघालो गाडी घेऊन. पुढे पण ना रेनडिअरच होते हे बघा, ते वेगळे होते हे वेगळे आहेत. आता माझा काय चुकला असत ताव हा माका कमेंटमध्ये सांगितलंच तरी चालत. त्याच्यानंतर हे बघा हे पण वेगळ्या प्रकारचे होते, पांढऱ्या कलरचे दिसतले तुमका. हे भरपूर होते बघू गेला असतं. आणि जशी ढोरा असतात तशी हाकवतात तशी हाकवीत होतो त्यांका. हे बघा या उजव्या साईडला पण होते प्राणी, आणि पण त्या साईडला बघा शूट तेवढा करूक नाही गावला, पण तरी पण मी प्रयत्न करतोय की शूट करून दाखवतोय बघा. आणि बघा ह्यो पण खयच्या तरी प्रकारचो ना रेड्याचोच प्रकार हा, पण तो माका असो कळना नव्हतो म्हणून मी काय नाव सांगणार नाही त्याचो. पण एका केस बीस होते मानेवरती. आणि यो गाडीवालो जरा त्याका घाई होती त्याच्यामुळे तो पळवितच होतो, तसं काय असं बघू दिल्यानं नाही. आपल्या वयात त्याका थांबाक सांगू शकता तुम्ही. आमका तसं पण गरम जास्त वय होतं म्हणून आम्ही काय बोलले नाही. काय ह्यो तो गाढव हाय, तुम्ही उतरण पण बघू शकता, असं विषय काय नाही हा. त्याका सांगायचा माका बघूचा म्हणून उतरण. हे बघा गाढव पण आहे. आणि हय हरणं असत. आणि थंयसून मग आम्ही सगळं थंयचं गाडीतनं बघून आम्ही मग खाली उतारला. काय जास्त असे काय थांबला नाही आम्ही. हे गोल्फ कार्ट पण असतात ते, तुमका हवी ती गाडी तुम्ही घेऊन फिरू शकता, असं काय नाही. आणि थंयसून मग आम्ही लाव पुढे. पण कोल्यासारखो एक प्रकार होतो, हे पण असे भुतूर बसलेले म्हणजे माती बितीत जाऊन बसलेले. एक तर भुतूरच होतो, त्यांच्या गुहेत गेलो होतो. हे बघा बघा यांचा कसं होतं माहिती आहे, आम्ही बघू जातो आणि हे असे लांब 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 बसलेले असतात. एनिवेज काय नाही, तसे आम्ही बघितलं थोडेसे. ह्यो अस्वल गावलो, ह्यो माणूस एकदम भयानकच होतो. आम्ही गेल्यानंतर ह्यो माणसानं जो खुमसो मारल्यान तकडे तो पुढे आतमध्ये माका वाटला भुतू खाई जाता की का आता जमनी बिमनी, तर नाही इलो तसं पाठच्या बाजू गेलो. ह्या माणसाकडनं एवढी ताकद असताना ह्यो हय तुमका एक ना ओंडको दाखवतो बघा. पुढे नाही ओंडको, मी बघा प्रयत्न केले करते त्याचा बघा चालवतो. बघणार ना होतो तरी बघल्यानं त्यांना अजिबातच नाही.
पोरग्या बघा अजिबात नाही घाबरत होता पहिल्यापासून, आणि त्यांना काय लक्ष नाही आमका दिल्या. पण हो बघा समोर जो ओंडको आहे ना, तो त्याच्यासाठी कायच नाही. तो एका बोटाने पलटवतात तसं तो ओंडको बिंडको तो पलटवतो, एवढी त्याच्याकडे ताकद असतं. आणि आम्ही हे असताना ना त्यानं तो ओंडको पलटवला आणि तेवढ्यातच मी कॅमेरा बंद केलं होतं. आणि थैसून ना त्यानं तो ओंडको तो पलटवल्यान एकदम असं इझी पलटवल्यान आणि काहीतरी शोधी होत होता तो. मग पुन्हा मी थोडीशी शायनिंग मारलंय आणि म्हटलं लाईक करा असं मला सांगायचं आहे. लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ सबस्क्राईब करा. काय होतं माहिती आहे, माका पण माहिती आहे की चॅनलवरती व्हिडिओज खूप कमी येतात, पण जसं जसं जमतं तसं तसं करते, कारण की वेळ नाही भेटत आमकासुद्धा. कामाच्या पायी काम करू तर लागतं आणि नंतर मग सगळं एडिट बिडिट करू जरा वेळ जाता. पण ठीक आहे, एवढं नाही त्याच्यात काय. मग थैसून निघालो आम्ही. असं भारी बनवल्याने आहे ना की तुम्ही चलताना बिलताना असं तुमचं वाटणारच नाही की तुम्ही खय असं फिरता. पूर्ण सगळीकडे गार्डन बनवून ठेवलेले नाहीत, म्हणजे चलताना तुम्ही ह्या करतानाच म्हणजे आरामात बघत बघत चलताना. ह्यो चिंपांजी होतो, ह्यो केवढं तरी भलो मोठं होतो. वरती काय इलो नाही, पण झुल्यावर बसलो होतो तो. एका बघू जाऊसाठी मला वाटतं खूप लांब यावचा लागता गाडी येत ना फिरत फिरत. वर इलो नाही, बोलवीत होते एका. थैसून मग आम्ही निघालो. मग ह्यो पान गिंड होतो साहेब, पान घोडं होतो. आणि थैसून पुढे इलाव परत पक्ष्यांच्या ह्याच्यात. मग ही अशी पक्षी होते आहे, हे बघा आहे पोपट बिपट असले भरपूर प्रकारचे पोपट होते आहे. त्या नावं पण बरीच दिलेली होती. हे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे असे होते. आणि बघशाल मित्रांनो ना तो बघा डक पण होते. आणि असे झाडांवरती बसलेले पोपट त्यांना शोधून शोधून अशी व्हिडिओ करूची लागली. बघा पण असे भारी वेगवेगळ्या प्रकारचे आणि रंगीबिरंगी असे बघून ना भारी वाटलं ते. आणि त्याच्यानंतर पुन्हा खाली बदकत होती बघा. ह्यो जो आपण फिल्ममध्ये वगैरे बघता किंवा खायच्या नाही खायच्या व्हिडिओमध्ये ह्यो पोपट दाखवलंच जातं आपल्या. खूप मस्त म्हणजे रिअल टाईममध्ये तुम्ही बघू केला असणार तर खूप भारी दिसतं ते असे. मला वाटलं ते का झोप येणार होती म्हणून तसं होतं. हे बघा जास्त का आम्ही त्यांची कळबी काढली नाही एकदम, कारण की पुढे एक पक्षी होतो तो एकदम असो बावचायल्यासारखंच करी होतो, म्हणजे लोकांका मारू बिरू घेऊ होतो. तर एका शूटिंग करू गावली नाही, कारण की लोकांची हडबडान पळाबिळा होती दगडी. एक पक्षी काहीतरी असं लांब ठेवलं त्यांनी. त्याच्यानंतर शामरुख दिसले. शामरुख की इमुवत काय कळले नाही, नाव लिहिलेलं नव्हता. कदाचित शामरुख असण्याची शक्यता. बेस्ट टाईम माका वाटतं जाऊचो कदाचित पावसाळ्यातच असू शकतं, कारण की ते ऊन बिन नसतं तेव्हा हे पक्षी बिक्षी असे जवळ येतात. झेब्रा एकच झेब्रा होतो यांच्याकडे. ह्यो एकच असं दिसलो की एकटोच हा, बाकी होते बऱ्यापैकी असे जोडान बिडान होते. झेब्रा ठेवलेल्याने जिराफ ठेवलेल्याने, सॉरी जिराफ आहे आणि ह्यो झेब्रा. आणि मग मित्रांनो थैसून मग आम्ही जंगल सफारीमधनं बाहेर पडा आणि या वस्तू का बाजू दिसतं तर मेज गार्डन. आम्ही काय मेज गार्डनला फिरायला गेले नाही थैसून,
मग आम्ही विचार केलो की यायसून आता जायचं डायरेक्ट स्टॅच्यू ऑफ युनिटी, कारण की स्टॅच्यू ऑफ युनिटीचा आमचा स्लॉट होतो 2 ते 3 मधलो. तर आम्ही आता थंय जाऊन निघाला. परत एकदा सांगते, मेज गार्डन हा ह्याच्यात आतमध्ये जाऊसाठी पण तिकीट घ्यायचा लागता. आणि जसं जंगल सफारीतनं बाहेर पडला तसं लेफ्ट साईड समोर क्रॉस करून लेफ्ट साईडला गेलास की मेज गार्डनच्या त्या आतमध्ये जाऊ गावता. आणि बटरफ्लाय गार्डन पण थंयसूनच पुढ्या. आम्ही निर्णय असं घेतलो की ह्यातून पुढे जायचा. मग तोपर्यंत पुढच्या पार्टसाठी स्टे ट्यून. देव बरे करो. धन्यवाद.